काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण. भाजपचे तुषार दामोगडे यांनी केली मारहाण. एका न्यूज चॅनेलच्या कार्यक्रमासाठी हनुमंत पवार आणि तुषार दामोगडे यांना निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर स्वारगेट येथल्या कार्यालयाच्या बाहेर हनुमंत पवार आणि तुषार दामोगडे आले असता कार्यालयातून हनुमंत पवार फोनवर बोलत बाहेर येत होते. हनुमंत पवार कार्यालयातून बाहेर येण्यापूर्वी तुषार दामोगडे बाहेर आलेले होते. तुषार यांनी हनुमंतला बोलवून घेतले आणि CCTVमध्ये दिसत असल्याप्रमाणे पहिली चापट तुषार दामोगडे यांनी हनुमंत पवार यांना मारली. त्यानंतर तुषार दामोगडे यांच्यासोबतच्या लोकांनी हनुमंत पवार यांना लाथाबुक्क्या घातल्या. तुषार दामोगडे नावाच्या माणसानं पुढारी न्यूजच्या समोर डिबेट झाल्यानंतर गुंडा बोलावले होते. मला तो काँग्रेसची बाजू का मांडतो, BJPला शिवाय का घालतो, हर्षवर्धन सपकाळची बाजू का घेतो असं म्हणून मला पिस्तूल दाखवला, जीवे मारण्याची धमकी दिली. असल्या पिस्तूलला मी घाबरत नाही म्हणल्यानंतर मला त्यानं चापटा लाथाबुक्क्यांनी त्याच्या सहकार्याने गुंडांनी मला मारहाण केली. CCTV फुटेजमध्ये पूर्ण दिसत आहे. पोलीस आलेले आहेत, कारवाई करतायत. देवेंद्रजी फडणवीसांना माझी विनंती आहे की असे पिस्तूल वाटून गुंड आमच्यावर सोडायचं बंद करा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.